come towards next method of solving simultaneous equations, that is reduction method. In this method, what we do? Write the given equations in matrix form. What is it? Ax equal to b, where A coefficients matrix, x matrix of variables, b matrix of constants. या फॉर्म मध्ये आपण दिलेले इक्वेशन पहिल्यांदा लिहिणार. ओके, देन यूजिंग सुटेबल रो ट्रान्सफॉर्मेशन, here using suitable row transformation on matrix A and convert it into upper or lower triangular matrix. Upper triangular means all the element below the diagonals are 0, or lower triangular means all three elements 3 by 3 चा असेल तर above the diagonal are 0. या फॉर्म मध्ये कन्वर्ट करायच्या कशाच्या सहाय्याने? रो ट्रान्सफॉर्मेशन. यूजिंग सुटेबल रो ट्रान्सफॉर्मेशन कन्वर्ट मॅट्रिक्स ए, हा जो मॅट्रिक्स आहे याचं रूपांतर आपल्याला कशात करायचं? अप्पर किंवा लोअर ट्रँग्युलरमध्ये करायचं. अप्लाय सेम ऑपरेशन ऑन मॅट्रिक्स बी. तेच ऑपरेशन याच्यावरती पण अप्लाय करायचे, याच्यातही काहीतरी चेंज होईल. ओके, देन अगेन कन्वर्ट मॅट्रिक्स फॉर्म इनटू इक्वेशन फॉर्म. रिव्हर्स जायचं, पुन्हा दिलेल्या मॅट्रिक्सचं रूपांतर पुन्हा आपण इनवर्समध्ये करणार. ओके, पहिल्यांदा इक्वेशनकडनं कुठं आलो? मॅट्रिक्स फॉर्ममध्ये केलं. ओके, आता मॅट्रिक्स फॉर्मकडून पुन्हा काय जायचं? इक्वेशन फॉर्ममध्ये लिहायचे आणि त्यामध्ये एकाची किंमत डायरेक्ट मिळेल, ती वरच्यामध्ये टाका. नंतर तो सेकंड व्हेरिएबलची मिळेल, ती पहिल्यामध्ये टाका. फर्स्ट व्हेरिएबलची मिळेल. 3 by 3चं एक्झाम्पल असेल तर काय करायचं? अगेन सी राईट द गिव्हन इक्वेशन इन मॅट्रिक्स फॉर्म. Ax इक्वल टू बी. यूजिंग सुटेबल रो ट्रान्सफॉर्मेशन कन्वर्ट मॅट्रिक्स ए इंटू अप्पर ऑर लोअर ट्रँग्युलर मॅट्रिक्स. म्हणजे डायगोनलच्या खालचे तिन्ही 0 आणा किंवा वरचे तिन्ही, पण काय वापरणार? फक्त रो ट्रान्सफॉर्मेशन. अप्लाय सिमिलर ऑपरेशन ऑन मॅट्रिक्स बी. हेच ऑपरेशन कुठं अप्लाय करणार? आपण मॅट्रिक्स बी वरती अप्लाय करणार. पुन्हा त्याचं रूपांतर कशात करणार? इक्वेशनमध्ये करणार आणि ते सॉल्व करणार. तर अशी ही जी मेथड आहे हिला म्हणणार आपण रिडक्शन मेथड. तर या मेथडवरचा प्रॉब्लेम्स आपण बघणार आहोत. सी द प्रॉब्लेम ऑन रिडक्शन मेथड. Problem is like this: solve the following system of equations by reduction method. And equation ची सिस्टीम there are 2 by 2. दोन एक्झाम्पल्स दिलेत, दोन लाईन. x plus 3y equal to 2 and 3x plus 5y equal to 4. What we do? Write given equation. Write given equations in matrix form. How? Ax equal to b. Ax equal to b form. You know it. A means coefficient matrix of first equations. Coefficient of x 1, coefficient of y 3. Second equation 3 5. Variable matrix x y, constant matrix 2 4. So मग याचं काय करायचं? अप्पर किंवा लोअर ट्रँग्युलरमध्ये पण रो ट्रान्सफॉर्मेशनचं. मग इथं 1 आहे ना, इथं 0 आणणं बरोबर सोपं जाईल बघा आपल्याला. मग काय करावं लागेल? विच ऑपरेशन वी यूज? यूजिंग R2 minus 3 times, because for 0 we subtract 3 and for subtracting 3 we must multiply by 3 to this row. This is first row and change occurs in R2 and therefore what we got? First row remain as it is. Okay, multiply it by 3 and subtract from this. 3 minus 3 0. Multiply it by 3 9. Subtract from this 5 minus 9 minus 4. Again x y equal to first row as it is. Multiply it by 3 6. Subtract from 4. 4 minus 6 minus 2. And now see towards this. This is a diagonal. All the elements below the diagonal are 0.
झालं 0. म्हणजे हा कशात झाला, अप्पर ट्रँग्युलरमध्ये कव्हर्ड झाला. आणि मग याचं रूपांतर विच आर इक्विव्हॅलंट टू, आता त्याचं रूपांतर पुन्हा इक्वेशनमध्ये करायचं. मग तुम्हाला मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन येतं. x + 3y = फर्स्ट एलिमेंट, x + 3y = 2. This is equation number 1. Then 0x - 4y. 0x - 4y = -2 means what? -4y = -2, and therefore what is y? This is number 2. From this, what is value of y? 1/2. -2 upon -4, 1/2. ही व्हॅल्यू कुठं टाकणार, 1 नंबरमध्ये टाकणार. पुट इन इक्वेशन 1. सो यू गॉट x + 3 × 1/2, 3/2 = 2, and therefore what is value of x? 2 - 3/2. 2 2s 4, 4 - 3, again 1/2, and therefore both the value are same. X = y = 1/2, and this is the solution of given system of equation. Very simple method. Okay, we see one more problem of 3/3 in this method. Okay, second problem, 4x + 3y + 2z = 60, x + 2y + 3z = 45, 6x + 2y + 3z = 70. This is second problem, and we have to solve it by method of reduction. What is method of reduction? Given equations can be written in matrix form. Given equations can be written in matrix form as which? 4 3 2 first row, second 1 2 3 second row, third 6 2 3 into variable matrix x y z and equal to constants matrix 60 45 70. And now using row transformation we convert the matrix into upper or lower triangular matrix. How? Here for upper triangular it is better if we replace this element here 1, then better to get 0 here. Again one more, here we obtain 0 easily. Okay, इथेही 0 इझिली obtain. त्यापेक्षा आपण काय करू, पहिल्यांदा इथं 1 आणू, म्हणजे हे 0 आणायला सोपे जातील. मग कसं करायचं, युजिंग 1 आणायला 2 मेथड आहेत. याला 3 ने गुणा, याच्यातनं वजा करा किंवा इंटरचेंज करा. कुणाचं, R1 इंटरचेंज विथ R2. R1 आणि R2चं कारण रोज वापरायचे आहेत. मग हा तुमचा R1 रिप्लेस बाय R2, 1 2 3, R2 रिप्लेस बाय R1, 4 3 2, and last remain as it is 6 2 3. This is a variable matrix x y z and equal to here also 45 60 and 70. 45 60 and 70. काय केलं, फक्त इंटरचेंज केला. जे ऑपरेशन इकडे केले इक्वल टू असते मग तेच इकडे करायचे. ओके, हा पहिला झाला. देन युजिंग R1 मेक करस्पॉन्डिंग एलिमेंट इन R2 अँड R3 0. हे दोन्ही एलिमेंट 0 करायचे. कुठं 0 आणायचं आहे, R2 मध्ये. मग काय करावं लागेल, 4 मल्टिपल करावं लागेल. मग 4 येण्यासाठी काय करावं लागेल, करस्पॉन्डिंग एलिमेंटला R1ला त्याने मल्टिपल करायचं. अँड R3 मध्ये पण 0 पाहिजे. मग R3 मधनं किती वजा करायला लागतील, 6 times R1 and we get here both the places 0. Using these two operations, transformations, see, first element written as it is,
मॅट्रिसेसला काही करायचं आहे का? नाही, तो सिंगल आहे आणि कॉलम मॅट्रिक्स आहे. ओके, पहिला आहे तसाच. देन मल्टिप्लाइड बाय 4, सबट्रॅक्ट फ्रॉम दिस. 4 minus 4 0. मल्टिप्लाइड बाय 4 8. 3 minus 8 minus 5. मल्टिप्लाय इट बाय 4. 4 3 12. 2 minus 12 minus 10. Multiply it by 4. 4 45 4s 180. 180 60 minus 180. I think minus 120. 60 minus 180. Okay. Then R3 minus 6 times R1. R3 minus 6 times R1 0. Multiply it by 6 12. 2 minus 12. 2 minus 12 minus 10. Multiply it by 6. 6 3 is 18. 3 minus 18 minus 15. Here also multiply it by 45 into 6. 6 5 30. Carry 3. 6 4 24. 24 and 3 27. Minus 70 minus 70 minus 270 minus 200. Okay, 70 minus 270 minus 200. Am I correct? Then I want one more 0. अप्पर ट्रँग्युलरसाठी काय करावं लागेल? इथं 0 आणावं लागेल. मग इथं 0 आणण्याची सोपी मेथड आहे. R1 वापरायचा नाही, मग R2 वापरून आणवता येतो का बघा. सेम साईन आहे, सबट्रॅक्शन. 10 वजा ॲड करण्यासाठी याला कितीने गुणावं लागेल? 2ने गुणावं लागेल. कुणाला? R2ला. मग चेंज कुठं होईल? चेंज कुठं होईल? आपला R3 मध्ये होईल. काय करायचं? इथं 0 आणण्यासाठी याला 2ने गुणायचं, मग 10 होतील. ते याच्यात वजा करा. 10 मायनस मायनस प्लस 10 0 होतील आणि तुमचं ॲन्सर बघा कसं येईल. दॅट इज इक्वल टू, ॲन्सरवरती लिहितोय 1 2 3 आहे तसाच. पहिला रो ॲज इट इज. सेकंड रो आल्सो ॲज इट इज. याला 2ने मल्टिपल करा. ओके, 0च होतील. तो याच्यातनं वजा करा 0. याला 2ने मल्टिपल करा. मायनस 10 ते मायनस करा. प्लस 10 मायनस 10 प्लस 10 0. याला 2ने मल्टिपल करा 20 होईल. ओके, याला जर आपण 2ने मल्टिपल केला तर 20 होईल. ओके, तो मायनस करायचा प्लस 20 होईल. मायनस 15 प्लस 20 5. दिस मॅट्रिक्स रिमेन ॲज इट इज. एक्स वाय झेड इक्वल टू कम टुवर्ड्स राईट साईड. पहिला आहे तसाच 45. सेकंड आहे तसाच 120. याला 2ने गुणायचं 240. ते मायनस करायचे म्हणजे प्लस 240 वजा 200 किती होईल? 40 होईल. ओके, अँड देन टर्न टुवर्ड्स अगेन. झालं बघा. ऑल द एलिमेंट बिलो द डायगोनल आर 0. झालं अप्पर ट्रँग्युलरमध्ये. मग याला विच आर इक्विव्हॅलंट टू. विच आर इक्विव्हॅलंट टू. पुन्हा इक्वेशनमध्ये रूपांतर करायचं. मग पहिलं इक्वेशन काय? एक्स प्लस 2y प्लस 3z इक्वल टू 45. एक्स प्लस 2y प्लस 3z इक्वल टू 45. सेकंड इक्वेशन 0x minus 5y. I cannot write 0 into x 0. Minus 10z. 0x minus 5y minus 10z equal to second element minus 120. This is second equation. 0x plus 0y plus 5z. To multiply 0 by any number we got 0. Therefore I can't write it. Only write this. ओके, झालं. मग आता हे तिन्ही सॉल्व करायचे. मग तिसरं इक्वेशन बघा. फ्रॉम 3 यू गॉट व्हॅल्यू ऑफ झेड अँड व्हॉट इज इट? 40/5 दॅट इज इक्वल टू 8. हीच किंमत कुठं टाकणार? पुट दिस व्हॅल्यू इन फ्रॉम 2 minus 5y minus 10 into z equal to minus 120 means 5y plus
80 equal to 120. Negative sign काढून टाकला. And therefore you got 5y equal to 120 minus 80. Again 40. And therefore y equal to also 8. From 1 या सगळ्या व्हॅल्यू कुठे टाकायच्या 1 मध्ये. x plus 2y plus 3z equal to 45. Okay, and therefore x plus 8 2s 16 3 8 24 equal to 45. Okay, हे किती होणार 16 आणि 24 24 आणि 6 30 आणि 10 40 किती गेला x equal to किती आला 5 आला. and therefore what are your values? therefore काय आलं आपलं सोल्युशन x equal to 5 y equal to 8 आणि z equal to 8. आणि अशी ही रिडक्शन मेथड आहे. इन्व्हर्शनपेक्षा खूप सोपी अशी ही रिडक्शन मेथड आहे. ओके, नेक्स्ट प्रॉब्लेम.